पत्रकारांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या खा संजय पाटील यांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने फलटण येथे तीव्र शब्दांत निषेध करून संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. पत्रकारांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांचे वतीने नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी स्वीकारले. यावेळी पत्रकार अरविंद मेहता, अजय माळवे, यशवंत खलाटे, सुभाष भांबुरे, युवराज पवार, नासिर शिकलगार, पोपट मिंड, विनायक शिंदे, ॲडव्होकेट रोहित अहिवळे, सुधीर अहिवळे, दादासाहेब चोरमले, शक्ती भोसले, सचिन मोरे, विशाल शहा, मितेश काका खराडे, अभिजित सरगर, दीपक मदने, अमोल नाळे, प्रवीण काकडे, वैभव गावडे, प्रशांत रणवरे, संजय गायकवाड, वैभव जगताप, बाळासाहेब ननवरे, शेखर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकशाहीचा चौथा स्तंभ मांडलेला आहे आणि त्या लोकशाहीच्या माध्यमातून लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एखाद्या प्रतिनिधीनं या चौथ्या स्तंभाविषयी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, आपली जबाबदारी समजावून घेतली पाहिजे. जोर खासदार संजय दिना पाटील याने प्रश्न विचारायला गेलेल्या पत्रकारांना अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. फलटण तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं नुकतंच जे खासदार आहेत संजय दिना पाटील यांनी पत्रकारांच्याबद्दल काही चुकीची आणि आक्षेपार्ह विधानं केली आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी तहसील कचेरीवरती आलो आहे.